नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय गणित, घटक गुणाकार, उपघटक दशकाचा गुणाकार. 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. उभी मांडणी 23 गुणिले 2. एक चौक टाकून घेऊया आपण आणि 23 गुणिले 2 उभी मांडणीप्रमाणे याचा गुणाकार करूया. अगोदर एकक आणि दशक असे आपण त्या चौकटच्या घरांना नावे देऊ, एकक आणि दशक. आता 23 मध्ये 2 हा दशक आहे म्हणून दशकाच्या घरात, 3 हा एकक आहे म्हणून एककाच्या घरात 23 लिहिला. आता गुणाकाराचं चिन्ह देऊया. 2 हा एकक आहे म्हणून एककाच्या घरात. मुलांनो, आता आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार कुठलीही क्रिया करायची असेल तर आपण एककाच्या घराकडून दशकाकडे जातो, म्हणून गुणाकाराची क्रिया आपण तशीच करूया. आता 2 ह्या संख्येने 23 या संख्येला आपल्याला गुणायचं आहे. मग आता एककाच्या घरामध्ये 2 ह्या एककाने आपल्याला 3 ह्या एककाला अगोदर गुणायचं आहे. म्हणजे आपल्याला 2चा पाढा 3 पर्यंत लिहावा लागेल. मग लिहूया बरं. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. किती आले मग? 6. बरोबर. तर 6 आपण ह्या घरामध्ये लिहूया. जसं आपण 2 ह्या एककाने 3 ह्या एककाला गुणलं, तसंच आता 2 ह्या एककाने 2 दशकाला गुणायचं आहे. म्हणजे 2चा पाढा 2 पर्यंत म्हणूया. बे 1 बे, बे 2 4. मग आता हा 4 पण आपल्याला कुठे लिहावा लागेल? दशकाच्या घरामध्ये. मग हा 4 लिहूया. समजलं मुलांनो? 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे हातचाचा गुणाकार. आपण अगोदर बघितलं तो बिन हातचाचा गुणाकार होता. आता बघूया आपण हातचाचा गुणाकार उभी मांडणीमध्ये. 23 गुणिले 4. 23 गुणिले 4 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. त्यासाठी आपण चौक टाकून घेऊया. त्याच्यात एकक आणि दशक अशी नावं देऊया. आता 23 ही 2 अंकी संख्या आहे, त्याचा दशक 2 आहे म्हणून 2 दशकाच्या घरात, 3 एककाच्या घरात, गुणिले 4 एकक आहे म्हणून एककाच्या घरात. आता याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. जसं आपण पहिल्या गुणाकारामध्ये एककाने एककाला गुणलं, नंतर एककाने दशकाला गुणलं, तसंच आता आपल्याला 4 या संख्येने 23 ह्या संख्येला गुणायचं आहे. मग 23 ह्या संख्येमध्ये 3 हा एकक आहे. मग आपण 4 त्या 3ला गुणूया. तर आता आपण 4चा पाढा 3 या संख्येपर्यंत लिहून घेऊया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. कुठली संख्या आली? 12. मग आता आपण एककाच्या घरामध्ये 12 लिहायचा का? बरं, लिहूया. ठीक आहे. एककाच्या घरामध्ये आपण आता 12 लिहिला. परंतु या ठिकाणी एककाच्या घरामध्ये एकच अंक पाहिजे. या ठिकाणी 2 अंक आहेत, कारण दशक पण आहे ना. बरोबर. मग त्या दशकाला आपण हातचा देऊया. यालाच आपण हातचा असं म्हणतो. मग आता 12 ह्या संख्येमध्ये दशक कोणता आहे? 12 या संख्येमध्ये दशक कोणता आहे? 1. बरोबर. 12 या संख्येमध्ये 1 हा दशक आहे. मग त्याला आपण कुठे नेऊया? बरोबर, दशकाच्या घरामध्ये. मग 1 ह्या संख्येला आपण दशकाच्या घरात नेऊया. आता दशकाच्या घरामध्ये कुठला अंक आहे? बरोबर, 2. 23 अंकापैकी दशक 23 या अंकामध्ये 2 हा दशक आहे. मग जसं आपण 4चा पाढा 3 पर्यंत लिहून घेतला, तसंच आपल्याला 4चा पाढा 2 पर्यंत लिहायचा आहे. 4 1 4, 4 2 8. मग आता इथं 8 लिहिणार आपण, दशकामध्ये 8 लिहिणार. बरोबर. परंतु आपण एक हातचा दिलेला आहे, एक दशक हातचा दिलेला आहे.
मग त्याच्या 8मध्ये तो एक मिळवावा लागेल आपल्याला, त्याची बेरीज करावी लागेल. मग 8 आणि 1 किती झाले? 9. बरोबर. तर अशा पद्धतीने मुलांनो आपण दशकाचा गुणाकार बघितला. आता तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायामध्ये गुणाकाराची उदाहरणे आहेत. बिनहत्याचा गुणाकार आणि हत्याचा गुणाकार. तुम्हाला सोडवायचा आहे मुलांनो. सगळ्यांनी सोडवा बरं.